अहिल्यानगर येथील आरोग्य सल्लागार अर्जुन सुशी आपल्याबरोबर आहेत। आज एकादशीचं चैत्रवारीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आणि त्यांनी एक संकल्प केलेला आरोग्याविषयी। काय नक्की संकल्प आहे? आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर केलेला संकल्प आहे, काय नक्की तो संकल्प आहे तुमचा? मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज प्रत्येक पालखीमध्ये प्रत्येकजण सेवा करतो, ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो सेवा करतो। कोणी अन्नदान करतं, कोणी त्या ठिकाणी प्रत्येकजण स्वच्छता अभियान असेल, बेटी बचाओ अभियान ही आपण अभियान चालवतो। तसंच एक अभियान आहे आज भारतभर चालवलं जाते की जे लठ्ठपणा आहे त्याच्याविषयी अभियान चालवलं जातं। आणि त्याच्यासाठी मी गेल्या 8 वर्षापासून कसा लठ्ठपणा कमी करू शकतो यासाठी व्यायाम आणि आहाराचं मार्गदर्शन करतो। आणि आज मी या चैत्र एकादशीच्या निमित्तानं आज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये कायम सेवा करण्यासाठी येतो। आणि आजही सेवा करण्यासाठी मला पांडुरंग परमात्म्याने जी काही संधी दिली की लोकांच्या आयुष्यामध्ये लठ्ठपणा कमी करणं, निरोगी बनवणं, यासाठी आज मी एक अपेक्षा करतोय, असे एक संकल्पना करतोय की जर ह्या पालखी सोहळ्यामध्ये पालखी प्रमुखांनी जर मला ही सेवा करण्याचा जर चान्स दिला की आमचा जो शेतकरी वर्ग आहे, जो ग्रामीण भागातून येतो, त्याला आहाराविषयी माहिती असणं किंवा व्यायाम करणं किती गरजेचं आहे, कारण काम वेगळं आणि व्यायाम वेगळा आहे, त्याच्याविषयी मी मार्गदर्शन करू शकतो। तर माझी एक संकल्पना आहे आमच्या पालखी सोहळ्यामध्ये मला ही सेवा करण्याचा चान्स मिळावं। मी रोज पहाटे 5 वाजता रोज एक्सरसाइज घेतोय, व्यायाम घेतोय। तर आपणही मला ही व्यायाम करण्याची जर संधी दिली, ही सेवा जर दिली, तर मला असं वाटतं की मी पांडुरंगाची खऱ्या अर्थाने सेवा करेल, कारण समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानली जाते। तर माझ्याकडनंही मला पण असं वाटतंय की मी समाजाची सेवाही करू शकतो व्यायाम घेऊन आणि आहाराचं मार्गदर्शन। तसं तुम्ही पालखी प्रमुखांना लेखी मागणी करणार आहात का? यस, हां, नक्कीच मी लेखी मागणी करू शकतोय आणि त्यांनी जर मला परवानगी दिली तर मी त्या पालखीमध्ये रोज पहाटे 5 वाजता व्यायाम आणि आहाराचं मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे। पालखीमध्येच का करावं असं आपल्याला वाटलं? कारण ह्या पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक खेड्यातनं व्यक्ती येतो, प्रत्येक गावातनं व्यक्ती येतो आणि त्याच्यासाठी जागृती करणं गरजेचं आहे की आज आपण जर निरोगी असाल, म्हणजे आपला शरीर जर हेल्दी असेल तर आपण हॅपी राहू शकतो। आणि निरोगी शरीरासाठी आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर आपला आहार आपल्याला कळणं गरजेचं आहे। कारण आजच्या काळामध्ये आहाराविषयी आपल्याला माहीत नाही आहे। आपण आता फास्ट फूड करत चाललोय, तर पुन्हा एकदा जाणीव करून देतोय की आहार किती गरजेचा आहे, कारण आज प्रत्येक गोष्ट हायब्रिड झालेली। ओके, तर त्याच्यासाठी आहाराचं मार्गदर्शन पण मी देऊ इच्छितो ह्या लोकांना, जे लोक आपल्या खेड्यातनं येतात, जे ग्रामीण भागातनं शेतकरी वर्ग त्यांच्यासाठी। आपण बघितलं असेल की आषाढी यात्रेमध्ये पालखी सोहळ्याबरोबर राज्याच्या विविध भागातून जे ग्रामीण भागातील चालत येणारे लोक त्यांच्यासाठी खरं तर आरोग्याची माहिती देणे आणि त्याचबरोबर त्यांचा व्यायाम करण्याकरता त्यांनी पालखी प्रमुखांकडे परवानगी मागणार असल्याचं आता अर्जुन सुशी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।